आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताना शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील फ्रिक्शन यातील टाइप नंबर 2 फोर्स पी अप्लाइड ॲट एन अँगल विथ हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन सोबत फोर्स पी काहीतरी अँगल मध्ये काय केला जातो, ऍक्ट केला जातो, या टाइपचे न्यूमरिकल आपण पाहणार आहोत. त्यातील न्यूमरिकल नंबर 1, अ ब्लॉक वेइंग 1000 न्यूटन रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन require a pull of 400 Newton to start its motion. When applied at angle 30 degree with the horizontal, find the coefficient of friction with normal reaction, force of friction and resultant reaction. म्हणजेच काय केलंय, एक हॉरिझॉन्टल प्लेन दिलेलं आहे, त्यावरती एक बॉडी ठेवलेलं आहे आणि या बॉडीला पी एवढा फोर्स लावल्यानंतर काय होणार आहे, बॉडी मोशन मध्ये येणार आहे. मग जो काय पी एवढा फोर्स लावलाय तो कसा लावलेला आहे, हॉरिझॉन्टल सोबत काहीतरी अँगल सोबत फोर्स पी लावलेला आहे. तो अँगल म्हणजेच काय असणार आहे, थिटा. आणि काही फाइंड आउट करायला सांगितलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, नॉर्मल रिएक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि रिझल्टंट रिएक्शन ह्या गोष्टी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर न्यूमरिकल मध्ये जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे तो इथे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आपल्याला, 1000 न्यूटन काय वेट म्हणजेच डब्ल्यू किती आहे तो 1000 न्यूटन. नेक्स्ट काय दिलं आपल्याला, पुल ऑफ 400 न्यूटन, म्हणजे जो काय पुल आपण फोर्स करणार आहे तो पी आपल्याला दिलेला आहे, किती आहे तो 400 न्यूटन. नेक्स्ट काय दिलेलं आहे, अँगल ऑफ 30 डिग्री, म्हणजे हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती करणार, थिटा. थिटा दिलेला आहे 30 डिग्री. म्हणजे गिव्हन मध्ये जो काही डाटा दिलेला आहे इथे नोट डाऊन केलेला आहे. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, फाइंड काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच म्यू अलॉंग विथ नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन म्हणजेच आर. नेक्स्ट बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच कॅपिटल एफ आणि काय सांगितलंय, रिझल्टंट रिएक्शन म्हणजेच एस. या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपण कशा फाइंड आउट करतो, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करून काय करतो, हॉरिझॉन्टल फोर्सचे ऍडिशन आणि वर्टिकल फोर्सचे ऍडिशन करून काय करत असतो, अननोन व्हॅल्यू काय करत असतो, फाइंड आउट करत असतो. मग समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कधी येतं, ज्यावेळी बॉडी आपल्याला लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असते त्यावेळी काय असतं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. सर्व गोष्टी फ्रिक्शनचा पहिला जो व्हिडिओ आहे बेसिक कन्सेप्ट, यात आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मग समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कधी येणार, ज्यावेळी आपण बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये ठेवणार तेव्हा ना. मग इथे लिहूया, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजेच काय होणार, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग सर्वात पहिल्यांदा काय करूया, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, कशामुळे 0 असणार, लिमिटिंग इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये बॉडी कधी असते, ज्यावेळी राईटला जाणारे फोर्स इज इक्वल टू लेफ्टला येणारे फोर्स असतात, त्यावेळी डाऊनवर्ड जाणारे फोर्स इज इक्वल टू अपवर्ड जाणारे फोर्स असतात. अशा कंडिशन मध्ये काय असतं, लिमिटिंग इक्विलिब्रियम. मग एफ वाय म्हणजेच काय असणार, वर्टिकल फोर्सची ऍडिशन करायची. वर्टिकल म्हणजेच काय, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आता इथं काय करूया, सर्व वर्टिकल फोर्सचे काय करायचे, आता इथं ऍडिशन करायचे. आता बघा, हा वर्टिकल आर आहे, इथं वर्टिकल डब्ल्यू आहे, हा पी कसा आहे, इन्क्लाइन आहे. जर का इन्क्लाइन असेल तर त्याचं काय करायचं, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करायचं, एक हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल. म्हणजे इथं आपण तसं ड्रॉ करूया, हा हॉरिझॉन्टल आणि हा वर्टिकल. कोणत्या डायरेक्शनला चालला, बाहेरच्या डायरेक्शनला. मग एरो काय करायचे, बाहेरच्या साईडला दाखवायचे. फोर्स पी वर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल किती क्रिएट करतो, थिटा. इथं सुद्धा तसं, पी हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस, अँगल किती आहे, थिटा. वर्टिकल जे काय फोर्स आहेत त्यांची काय करूया ऍडिशन. पहिला बघा, अपवर्ड चालला, अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह आर. ह्या पी मध्ये बघा, हा पी साइन थिटा कसा चाललाय, अपवर्ड म्हणजेच प्लस. पी किती आहे 400 साइन ऍज इट इज आणि थिटा किती आहे इथं आपण दिलेला आहे 30 डिग्री. नेक्स्ट बघा, हा डब्ल्यू कोणत्या डायरेक्शनला चालला, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड म्हणजेच मायनस डब्ल्यू. सर्व व्हॅल्यू आता पुट करूया, म्हणजेच काय होणार, 0 इज इक्वल टू आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऍज इट इज, प्लस 400 साइन 30 किती येणार, 400 साइन 30 किती आन्सर आलं आपलं, 200 आलं, मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे 1000. आता काय करायचं, आर एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरी पाठवूया. म्हणजेच काय होणार, आर इज इक्वल टू, हा 200 इकडे प्लस आहे, इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवलं तर काय होणार, मायनस 200 आणि हा काय मायनस आहे, इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवलं तर प्लस होणार. म्हणजे जे काय आपली नॉर्मल रिएक्शन आर आहे किती येणार, मायनस 200 प्लस 1000 किती आन्सर आलं आपलं 800. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये आहेत. आलेला आन्सर कसं असणार आहे, न्यूटन. म्हणजेच नॉर्मल रिएक्शन आर किती आली, 800 न्यूटन. सिमिलरली आता काय करूया, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 ठेवूया. मग हॉरिझॉन्टल फोर्स साठी कसं असतं, जे राईटला जातात ते पॉझिटिव्ह, लेफ्टला येतात ते निगेटिव्ह. आता बघा, हॉरिझॉन्टल फोर्सचे ऍडिशन करूया. हा एफ लेफ्ट साईडला चालला म्हणजेच निगेटिव्ह, मायनस एफ
नेक्स्ट बघा कोणता फोर्स आहे, हा पी कॉस थिटा. कोणत्या डायरेक्शन त्याला राईटला जाणारे पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस पी कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करूया. हा मायनस एफ इकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे एफ इज इक्वल टू पीची व्हॅल्यू किती आहे 400, कॉस एज इट इज, थिटाची व्हॅल्यू किती आहे 30. म्हणजे एफ इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 400 कॉस 30. 346.410. पुढचं 0 नाही लिहिलं तरी चालते. फोर्स आहे, युनिट काय असणार आहे न्यूटन. सर्व व्हॅल्यू कसे आहेत न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे याचं युनिट काय आलं न्यूटन. म्हणजे जो काय आपला फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ होता तो इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलं आपल्याला, रिझल्टंट रिॲक्शन. रिझल्टंट रिॲक्शनचा फॉर्म्युला काय असतो, एस इज इक्वल टू आर अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यू स्क्वेअर. मग आपल्याला सर्वात प्रथम काय फाइंड आउट करावं लागेल, म्यू. म्हणजेच काय असतं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, एफ इज इक्वल टू म्यू आर. मग आपल्याला म्यूची व्हॅल्यू माहिती आहे का, फाइंड आउट करायची आहे ऍज इट इज. आर ची व्हॅल्यू माहिती आहे का, इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे की ते 800. आणि एफ ची व्हॅल्यू माहिती आहे का, फाइंड आउट केली आहे 346.41. म्यूला इकडे 800 काय इंटू इकडे पाठवलं तर डिवाइड होणार. म्हणजेच काय म्यू इज इक्वल टू 346.41 डिवायडेड बाय 800. कॅल्क्युलेट करूया आणि म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 346.41 डिवायडेड बाय 800 किती आन्सर आला आपलं 0.433. हे काय झाली म्यूची व्हॅल्यू झाली. आता काय करूया, जो काय आपल्याला रिझल्टंट रिॲक्शन एस फाइंड आउट करायला सांगितलं तो फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय असतो, आर अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यूचा स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे किती आहे इथं 800. अंडर रूट मध्ये 1 प्लस म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे किती 0.433 चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू सर्वात ह्याचा स्क्वेअर करूया प्लस 1 करूया. आलेल्या आन्सरचं काय करूया अंडर रूट घेऊया इंटू 800 करूया. काय येणार रिझल्टंट रिॲक्शन एस 1 प्लस 0.433 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1.187 काय तर आलं. त्याचं अंडर रूट घेऊया किती आन्सर आलं 1.0897 आलं. त्याला इंटू 800 करूया किती आन्सर आलं आपलं 871.775. ह्याचं युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे हा सुद्धा न्यूटन. यालाच आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ते कसं काय, एस स्क्वेअर इज इक्वल टू एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला पायथागोरसचा आपण थेरम फ्रिक्शनचा जो काय बेसिकचा पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता. मग आता इथं बघा एस स्क्वेअर जर का आपल्याला एस पाहिजे असेल तर सर्वांचा अंडर रूट घ्यावं लागेल. म्हणजेच काय होणार एस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एफ स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. एफ ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे 346.41 चा स्क्वेअर प्लस आर ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेलं आहे 800 चा स्क्वेअर. 800 चा स्क्वेअर प्लस 346.41 चा स्क्वेअर करायचं. जे काय व्हॅल्यू येईल त्याचा अंडर रूट घेतलं तर काय येणार, जे काय आपली रिझल्टंट रिॲक्शन यस आहे तिथं आपलं आन्सर येणार आहे. दोन्ही मेथडने आन्सर कसं आलं पाहिजे सेम आलं पाहिजे. बघूया येते का 346.41 चा स्क्वेअर प्लस 800 चा स्क्वेअर इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं त्याचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं. आन्सर किती आलं आपलं 871.779 म्हणजेच 80 म्हणजेच 8 लिहिलं तरी चालतंय. युनिट काय असणार आहे न्यूटन. म्हणजे या मेथडने किती आलं 871.78 इथं आलं आणि इथं 75 आलेलं. म्हणजे 75 म्हणजे 80 सुद्धा लिहू शकतो 78. म्हणजे दोन्ही मेथडने आन्सर कसं आलेलं आहे सेम आलेलं आहे. तर इथं न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. नॉर्मल रिॲक्शन आर ती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ ती सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. रिझल्टंट रिॲक्शन एस दोन्ही मेथडने इथं आपण आन्सर फाइंड आउट केलेलं नाही. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.